बाद होत असताना 36 धावा रचल्या होत्या. पहिला बॉल बैठा फटका खेळून काढलाय. आउटफील्ड मध्ये कोणी तैनात नव्हतं. यावेळी डीप बॅकवर्ड स्क्वेअर रिजन वरतून पहिला चौकार जो मात्र आपण पाहतोय धावांचा श्री गणेशा करणारा होता. यावेळी 4 धावा येत आहेत. एक बॉल पूर्ण होत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 4 धावा. अजून एक फटका खेळून काढलाय. स्क्वेअर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. यावेळी चेंडूला मात्र आपण पाहतोय सीमारेषेच्या आतमध्ये फीड केलाय. तोपर्यंत 2 धावा जरूर बनल्या जात आहेत आणि या 2 धावा बनल्या जात आहेत. पुन्हा एकदा नवनाथ त्यांच्या बॅटमधून या 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत. या 2 धावेने 2 चेंडू पूर्ण होत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 6 धावा पाहायला मिळत आहेत. या वर्षीचा हंगाम पाहिला तर या हंगामामध्ये आपण पाहतोय भरपूर अशा स्पर्धा आपण पाहतोय या सह्याद्री क्रिकेट असोसिएशनने अंतर्गत त्यांच्या मात्र आपण पाहतोय आयोजित झाल्या. त्यामधले आपण पाहतो एक दमदार स्पर्धा कव्हर रिजन मध्ये खेळायचा होता. अगदी मात्र आपण पाहतोय ताकद पूर्णपणे लावली होती परंतु याच्यावरती थोडासा कमी गतीने हाताळलेला चेंडू प्रकाश यांच्या माध्यमातून डॉट आला. आता 3 बॉल कंप्लीट होताना संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 6. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगला कॉल आहे. कॉल कम्युनिकेशन आपण पाहतोय. संवाद साधला जातोय. थांब चेंडू हातामध्ये फील्ड झालाय. यावेळी अगदी मात्र आपण पाहतोय दादांच्या माध्यमातून चेंडू फीड केला जातोय. अजून एक डॉट बॉल. 4 चेंडू कंप्लीट. संघाची धावसंख्या धावफलकावरती आता धावा पाहायला मिळत आहे 6. 4 बॉल पूर्ण झालेत. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. प्रकाश तो बॅटर नवनाथ. अजून एक चांगला चेंडू. याच्यावरती देखील धाव बनवली जात नाहीये. पहिल्या चेंडूवरती चौकार तदनंतर दुहेरी धावन तदनंतर सलगचे 3 चेंडू आपण पाहतोय निर्धाव येताना पाहायला मिळालेत. एक शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधील. पुन्हा एकदा तेच समीकरण आमने सामने नवनाथ 2. अगदी मात्र आपण पाहतोय गोलंदाज बॉलिंग मार्क वरतून प्रकाश असेल. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. यावेळी डॉट बॉल येतोय. ओव्हर संपते. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धावफलकावरती धावा बिनगडीबाद टीम श्री जाना 11 केंजळवाडी संघ 6 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा जमवण्यामध्ये यश आले अर्थातच टीम जाना 11 केंजळवाडी संघाला. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय तब्बल 12 संघ खेळ करताना पाहायला मिळतील. आमने सामने एका तख्तासाठी आपण पाहतोय लढणार आहेत म्हणजे स्थानाचषक पर्व दुसरे. तब्बल 12 संघ खेळ करत असताना आपण पाहतो या स्पर्धेमध्ये आमने सामने खेळ करतील. या तख्तासाठी लढतील. या करंडकासाठी लढतील म्हणजेच हा करंडक आपण पाहतोय नाना चषक. ओहो यावी आणि सपकाळ यांच्या बॅटमधून सरळ कॉमेंट्री बॉक्स च्या समोर अगदी डिलिव्हर होतो या चेंडूवरती एक घणाघाती प्रहार उत्तुंग षटकार अगदी मिडल ऑफ द बॅट आपण पाहतोय ज्या दरम्यान घेऊन काढला. अगदी आपण पाहतोय बॅटर अर्थातच आणि सपकाळ यांच्या माध्यमातून दमदार षटकार येताना पाहायला मिळालाय आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अजून एक फ्लॅटेड वन अगदी मात्र आपण पाहतोय फ्लॅट येणारा षटकार. 2 क्षेत्ररक्षक दूर होते आणि आउटफील्ड मध्ये देखील आपण पाहतोय गॅप शोधून काढला या बॅटरने. म्हणजे हवी तेवढी ताकद या फटक्यावरती लावले आणि पूर्णपणे आपण पाहतोय 6 धावा टांगले धावफलकावरती. या 6 धावेने संघाची धावसंख्या 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. आता सलगचे 2 षटकार आले. सलगचा तिसरा येणार आहे का अनिल सपकाळ स्ट्रायकिंग एंड वरतून बॅट स्विंग तर केले चेंडू हवेमध्ये. होय सलगचा तिसरा देखील मी खेचलाय. या सह्याद्री क्रिकेट आशियाचा विक्रमी फलंदाज मी आहे. माझ्या नावावरती असे भरपूर विक्रम आहेत आणि असे विक्रम करायची सवय मला आहे आणि तीच सवय मात्र आपण पाहतो या स्पर्धेमध्ये देखील अंमलात आणली जाते.
सलग 3 चेंडूवरती सलग 3 षटकार खेचलेत या बॅटरने आणि या स्पर्धेमध्ये देखील विक्रम नोंदवलाय. सलग 3 षटकार खेचणारा पहिला बॅटर ठरतो या स्पर्धेमधील आणि या षटकारांशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या आकड्यावरती. 3 बॉल कंप्लीट. येणारे 3 चेंडू आता मात्र आपण पाहतोय या ओव्हरचे आपण पाहतोय औपचारिकता ठरवून जातील. चौथा बॉल बॉलिंग मार्क वरतून राम नाईनना आपण पाहतोय. चेंडू हवेमध्ये फटका फसला गेला. अति लोभाचं फळ वाईट असतं. होय वाईट असतं. अति लोभाचं फळ वाईट असतं. 3 आले होते. मोठा फटका खेळण्याची गरज नव्हती परंतु हा स्वाभाविक खेळ आहे याचा. याला मात्र षटकार आणि चौकार फक्त हवे असतात. याच दरम्यान विकेट गमावली जाते. पहिल्या विकेटचं पतन. बॅटर आता मात्र माघार येताना पाहायला मिळतात आणि त्याच्याच जागेवरती फलंदाजी करण्यासाठी अजून एक कॉपी पेस्ट फलंदाज पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. जशी अनिल फलंदाजी करत होता तशीच लय पकडून फलंदाजी करू शकतो हा बॅटर गणेश आपण पाहतोय. 4 बॉल कंप्लीट. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 24 धावा. हलक्या हाताने फक्त सन्मान दिला जातोय. पॉइंट मध्ये घेऊन काढलाय. डीप मध्ये चेंडू अलॉंग विथ कार्पेट ट्रॅव्हल होतोय. यावेळी फक्त सिंगल रन येते आणि या सिंगलने संघाची धावसंख्या आता मात्र बढती घेत असताना जाऊन पोहोचले धावफलकावरती. धावा 25 पाहायला मिळत आहेत. 5 बॉल कंप्लीट. संघाची धावसंख्या धावफलकावरती 25 धावा. एक शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरमधील. धावा मात्र आपण पाहतोय अगदी पहिल्या ओव्हरच्या या ओव्हरमध्ये आपण पाहतोय कव्हर अप करून देखील दिल्या जात आहेत 3 षटकारांची अनिल सपकाळ यांच्या माध्यमातून. आता फक्त धावफलक हा चालू ठेवावा लागेल. या सरासरीने धावा चालू ठेवाव्या लागतील. अजून एक येतोय. या ओव्हरची मात्र आपण पाहतोय समाप्ती करणारा हा उत्तुंग षटकार. या षटकारांची ओव्हर संपते आणि म्हणजेच आपण पाहतो 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते आता धावा. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 31 धावा. टीमसाना 11 केंजळवाडी संघ. यानंतर होणारी मॅच असेल लॉस म्हणजेच आपण पाहतोय केदारनाथ 11 डफळवाडी विरुद्ध टीम शिवनेरी बॉयज जुगायवाडी. याची देखील नोंद घ्यायची आहे. सुनील चव्हाण ओव्हर क्रमांक 3 मध्ये येत आहेत बॉलिंग मार्क वरती. पहिला बॉल. यावेळी विकेटचं पतन. बॅटर आउट होताना पाहायला मिळतील का हे सगळी मात्र आपण पाहतोय. पंचांचं बोट आकाशाकडे म्हणजे पंचांच्या निर्णयाचं आपण पाहतोय स्वागत करणार आहोत. फलंदाज माघार येताना पाहायला मिळत आहेत. शांत पद्धतीने माघार येताना पाहायला मिळतात कारण की स्वस्तात विकेट गमावली आहे. या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय धावा बनल्या गेल्या असत्या परंतु विकेट गमवत असताना आता मात्र गणेश माघार येत आहेत. लागतोय दुसरा झटका गणेश यांच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय. टीमसाना 11 केंजळवाडी या संघाला. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अर्जुन येतोय. जर्सी नंबर 06 बंडी क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करत असताना पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवले देखील गोलंदाज सुनील यांनी आणि धावांवरती आता मात्र थोडासा चाप लावण्याचा प्रयत्न देखील करतील गोलंदाज सुनील. संघाची धावसंख्या धावफलकावरती 31 धावा. 1 बॉल पूर्ण. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीमसाना 11 केंजळवाडी संघ. यानंतर होणारी मॅच असेल केदारनाथ 11 डफळवाडी विरुद्ध शिवनेरी बॉयज जुगायवाडी. दोन्ही संघाचे संघ कर्णधार तयार राहतील. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत याची देखील नोंद घ्या. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅकफुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न. थोडीशी मात्र लेंथ मागे खेचली जाते. आखूट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा हाताळला जातोय. यावेळी डॉट बॉल. निर्धाव चेंडू बिंदी गेंद धावफलकावरती पाहायला मिळते. खेळलाय. यावेळी एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये खेळून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पोचला जात नाहीये. चेंडू मात्र जज होत नाहीये. यावेळी चेंडूवरती नजरा जमवत असताना चेंडूवरती पोचला जात नाही. या कारणास तो चेंडू सरळ अगदी आपण पाहतोय मैदानावरती येऊन आदळतोय आणि याच दरम्यान 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 33 धावा. 3 बॉल पूर्ण होत असताना चौथा बॉल आलाय. यावेळी मात्र आपण पाहतोय अर्जुनच्या बॅट मधून दमदार षटकार आलाय. अजून एक आपण पाहतोय घातक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर करत असताना जो मात्र घातकी खेळ करायला सुरुवात करतो. ज्याच्या बॅट मधून दमदार षटकार येत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले
39 धावा, 4 बॉल कंप्लीट आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 39. यावी मिस करतोय, स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळून काढलाय, डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय, दादा येत आहे, चेंडू फील्ड करताय, सिंगल रन. या सिंगलने संघाची धावसंख्या तब्बल आता 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 5 बॉल पूर्ण, संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहे 40. आता एक शेवटचा बॉल स्ट्रायकिंग एंड वरती, ओपनर बॅटर जो मात्र अगदी ओपन करायला आला होता असा बॅटर आपणास पाहायला मिळतोय नवनाथ. खेळून काढला जातोय, यावी फायनल रिझन मध्ये खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक असतील, एकच धाव येणार आहे. एका धावेने मात्र आता 5 ओव्हर संपवतायत. ओव्हर संपत असताना 3 ओव्हरच्या अखेरीस 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 41 धावा. आता शेवटची ओव्हर, कोण येणार आहे गोलंदाज हे देखील पाहावं लागेल. आता सॅम येताना पाहायला मिळतात बॉलिंग मार्क वरती. भरपूर असा उंचीचा गोलंदाज आपण पाहतोय, जरूर फायदेशीर ठरू शकते उंची त्याला. यावेळी मात्र आपण पाहतोय लोवर फुल टॉस जो मात्र यॉर्कर बनवला जातोय, यॉर्कर केला जातोय अर्थातच बॅटर नवनाथच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळी पहिला चेंडू डॉट घेतलाय. या ओव्हरमध्ये एकतर धावा बनल्या जातील किंवा धावा ठोकल्या तरी जातील, म्हणजे धावांचा मोठा डोंगर उभा तरी राहू शकतो किंवा धावा मात्र आपण पाहतो आहे तेवढ्याच देखील राहू शकतात. ही बॅटल खूप महत्त्वाची असेल, ही बॅटल मात्र खूप इम्पॉर्टंट असेल या मॅच मधील. फुल टॉस होता, अगदी क्षेत्ररक्षक असेल त्याच्या बाजूने निघून जातोय सरळ 4 धाव्यांसाठी. हा फटका बॅटर नवनाथ यांच्या बॅट मधून. 2 बॉल कंप्लीट, संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 45 धावा. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला जातोय, कव्हर वरतून डीप कव्हर रिजन मध्ये गेला. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि दुसऱ्या धावेसाठी आता बॅटर अगदी मात्र आपण पाहतोय आमचे स्क्वेअर लेग पंच थर्ड अंपायरच्या दिशेने जात आहेत. चेक देखील केला जाईल आणि त्यानंतर डिसिजन कळवला जाईल. रनआउट साठी मात्र आपण पाहतोय आमच्या थर्ड अगदी स्क्वेअर लेग अंपायरच्या माध्यमातून रिव्ह्यू घेतला जातोय. थर्ड अंपायर देखील जोडले गेलेत आपण पाहतोय युट्यूब सेट जवळ. बॅटर सेफ असेल, नॉट आउट असेल. अगदी मात्र आपण पाहतोय चेंडू हातामध्ये कलेक्ट केला नव्हता, या कारणास्तव मात्र आपण पाहतोय थर्ड अंपायर कळवतात की बॅटर सेफ म्हणजेच नवनाथ नॉट आउट असणार आहेत आणि यावेळी 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेने संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचले 47 या आकड्यावरती. 3 बॉल कंप्लीट होत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 47 पाहायला मिळत आहेत. संदीप शिंदे त्यांच्याकडून देखील थोडीसं आपण पाहतोय मिसफील्ड होताना पाहायला मिळते. आउटफील्ड मध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आलाय, फेकी वेगाने केले तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. 1-1 2-2 धावा खूप महत्त्वाच्या असतील या मॅच मध्ये, कारण की महत्त्वाची मॅच आहे. विनर मध्ये आपण पाहतोय खेळवली जाणारी मॅच अगदी लॉर्ड्स पाहायला तर बिग बॅश पद्धतीचे असलेले मात्र आपण पाहतोय लॉर्ड्स आपणास पाहायला मिळतात या स्पर्धेचे अर्थात नाना चषक 2025 सीझन 2 पर्व दुसरे संस्करण दुसरा
या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय बिग बॅश पद्धतीने चालू असलेले सामने विनर मध्ये चालू असलेला सामना या 2 धावेने संघाची धावसंख्या 49 वर जाऊन पोहोचले. 4 बॉल कंप्लीट, 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या इनिंग मधील. चांगला चेंडू हाताळला जातोय. यावेळी कमी वेगाने देखील हाताळला आणि अगदी मात्र आपण पाहतोय वाईडी शॉर्कर देखील पाहायला मिळाला. म्हणजे बॅट स्विंग अगोदर होत असताना डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. 5 बॉल पूर्ण झाले. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 49. एक शेवटचा बॉल शिल्लक आहे. चावी बैठा फटका वेगाने खेळलाय. बॅट स्विंग मात्र यावेळी आपण पाहतोय ताकद होते, एलिमिनेशन होतं, एक्झिक्युशन होतं. यावेळी सगळं काय पाहायला मिळाल्या फटक्यावरती. या 6 धावा देखील आम्हाला पाहायला मिळाल्या आणि या 6 धावेने आता इनिंग ब्रेक होतोय. यावेळी इनिंग ब्रेक होत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 55. आता बनवाव्या लागतील टीम श्री दत्त ग्रुप जंगलवाडी संघाला 24 चेंडूमध्ये 56 धावा विजयासाठी. पुढील फेरीमध्ये अगदी पात्र ठरायचं असेल, पुढील फेरीमध्ये अगदी आपण पाहतोय प्रवास करायचा असेल तर 24 चेंडूमध्ये बनवाव्या लागतील 56 धावा. विनंती करतो लगेचच मैदान खाली करा. मैदानाच्या आतमध्ये एंटर करायचं टीम श्री जाना 11 केंजळवाडी संघ. जाऊयात नेक्स्ट टॉसच्या दिशेने. केदारनाथ 11 डफळवाडी विरुद्ध शिवनेरी बॉयज जुगायवाडी संघ. या 2 संघादरम्यान मात्र टॉस केला जाईल. हॅलो 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 टीम डफळवाडी कॅप्टन यायचं टॉस करण्यासाठी. विपक्षीय टीमचे कॅप्टन जुगावाडी टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. डफळवाडी टीमचे कॅप्टन जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या टॉस करण्यासाठी लगेचच टॉस का बॉक्स मध्ये. टॉस केला जातोय अर्थातच सतीश जाधव यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. मागणी कोणाची असेल? अगदी काटा कॉल आहे जुगायवाडी संघ. टॉस विन टीम डफळवाडी संघ आपण पाहतोय. कल्पेश सप्पा टॉस विन होत आहेत. महत्वाचा डिसिजन आपला. अगदी आपण पाहतोय ही स्पर्धा पाहायला गेलं तर नाना चषक पर्व दुसऱ्या आपण पाहतो. मागील पर्वामध्ये देखील एक दमदार आयोजन पाहायला मिळालं. स्वतः आपण देखील या कोर कमिटीमध्ये आहात कल्पेश दादा. आपण पाहतोय अगदी या स्पर्धेबद्दल काय बोलावलं. दमदार आयोजन आपण पाहतोय. मुंबईच्या ठिकाणी असं आयोजन करणं म्हणजे आतापर्यंत आयोजन आपण पाहिली जी नवी मुंबईमध्ये करत होतो. मानसरोवरला आपण आतापर्यंत खेळत होतो, परंतु तदनंतर आता मुंबईच्या दिशेने आपण वळलोय. ग्रासचं मैदान आपण पाहतोय. राशी रक्कम पाहिलं तर प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये. या स्पर्धेबद्दल काय बोलाल आणि व्यक्तिमत्व नानांबद्दल काय बोलाल? पहिलं प्रथम मी नाना आणि राम सावंत दोघांचं मी आभार मानतो आणि
खरंच खूप छान असं विकेट आम्हाला उपलब्ध करून दिलं आहे राम सावंत आणि नाना. खूप छान म्हणजे या विकेटवरती म्हणजे आम्ही पहिल्यांदाच असे विकेटवरती खेळतोय. अगदी सर्वांचं कौतुक करावं तितकं कमी आहे, परंतु या स्पर्धेमागची कहाणी किती मेहनत घ्यावी लागली आहे अगदी या संपूर्ण कोर कमिटीला? तसं म्हटलं तर खूप मेहनत आहे आणि जास्त वाटा म्हटलं तर आपलं राम सावंत यांचाच खूप मोलाचा वाटा असेल. अगदी कौतुक करावं लागेल रामजी सावंत यांचं. विपक्षीय टीमचे कॅप्टन जुगायवाडी संघ आपण पाहतोय. काय बोलाल या स्पर्धेबद्दल? स्वतः रामजी सावंत या संघाकडून खेळतात, एक दमदार खेळ त्यांचा देखील पाहायला मिळाला. या मॅचचा विचार केला तर डुअल डाय मॅच आहे. जिंकला तर आपण पुढील फेरीसाठी पात्र ठरणार आणि हरला तर घराचा प्रवास करावा लागेल. काय बोलाल या मॅच बद्दल, या स्पर्धेबद्दल? ही मॅच आम्ही 100% प्रयत्न करू जिंकण्याचा. अगदी प्रयत्न जरूर कराल, परंतु शेवटच्या अगदी क्षणापर्यंत प्रयत्न करावे लागतील तुम्हाला देखील. महत्वाचा खेळाडू कोण असेल? मागील मॅच मध्ये रामजी सावंत यांचा खेळ राहिला होता, या मॅच मध्ये कोण खेळणार आहे? राम सावंत, गणेश सावंत. अगदी दोघांवरती विश्वास दाखवला. देऊया दोन्ही संघांना शुभेच्छा. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट बॉक्स मध्ये. थँक्यू. धन्यवाद आकाश सर. जाऊया मॅचच्या दिशेनं. चालू असलेला 2 विजेत्या संघामधला हा सामना आपण पाहतोय. मॅच नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 2 नबलाढ्य संघामध्ये जंगलवाडी आणि केंद्रवाडी. अक्षय पहिलं षटक हाताळता मेंडेटरी पॉवर प्लेचा चांगला फटका अपसेटच्या दिशेने खेळून काढला आहे सॅम यांनी. सलामीची जोडी जंगलवाडी संघाकडून सॅम आणि संदीप शिंदे यांना आपण पाहतोय खेळपट्टीवर. आपण पाहिलं तर 9 धावा लागलेल्या आहेत त्या धावफलकावर. पॉवर प्लेचं पहिलं षटक, फटका फसलाय, मिस टाइम स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक खाली येतोय, होणार नाही कोणतीही चुकाने. पहिला झटका लागतोय संदीप शिंदेच्या रूपात. दत्तगोपा जंगलवाडी संघाला पहिला झटका, पहिला गडी बाद जंगलवाडी संघाचा 9व्या धावसंख्येवरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अक्षय ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना आपण पाहतोय त्यांना. लोअर फुलटॉस चेंडू होता, नेक्स्ट टाइम स्ट्रोक झाला आणि संदीप शिंदे जेलबाद होऊन माघारी. यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहतोय संदीप शिंदे जो मात्र मागील मॅचचा हिरो होता, ज्यानं मात्र 12 चेंडूमध्ये 47 धावा मागील मॅच मध्ये बनवल्या होत्या, परंतु या मॅच मध्ये गोल्डन डकचा शिकार झालाय. पहिल्या चेंडूवरती त्याला माघारी जावं लागलं. हे क्रिकेट आहे मित्रांनो. पहिल्या ओव्हरची कहाणी संपले. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत आहे धावा. अगदी आपण पाहतोय 9 धावा पाहायला मिळतात आणि 2 विकेट्स देखील गमावलेत. अर्थात असं आपण पाहतोय टीम श्री दत्तगुरुपा जंगलवाडी संघाने क्रिकेट चर्चा केली होती. मागील मॅच मध्ये संदीप शिंदेची बॅट मात्र चालली होती, परंतु या मॅच मध्ये त्याला शून्यावर माघारी जावं लागलं. असा मात्र संदीप शिंदे आपण पाहतो या मॅच मध्ये शांत राहत असताना आपणास पाहायला मिळालाय. आता पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धावफलकावरती धावा बनवलेत 9. आता जाऊया दुसऱ्या ओव्हरच्या दिशेने. नितीन येतोय बॉलिंग मार्क वरती. आपण पाहतोय मोठासा रनअप त्यांचा आणि अगदी ते मात्र आपण पाहतोय येताना पाहायला मिळत आहेत. यावेळी खेळून काढला जातोय डीप स्क्वेअर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक असणार आहेत. यावेळी मात्र आपण पाहतोय सिंगर रन येते.
या सिंगलने संघाची धावसंख्या आता बढती घेते, म्हणजे दुहेरी आकड्यामध्ये रूपांतरित झाले. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते. आता धावा 10 पाहायला मिळतील धावफलकावर एक बॉल पूर्ण होत असताना. खेळून काढलाय, चांगला फटका येतोय. लॉंग ऑफ मध्ये खेळून काढला जातोय. क्षेत्ररक्षक असेल, चेंडू फील्ड करतोय, फेकी करतोय. या चेंडूवरती देखील सिंगल रन प्रत्येक जण आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये 100% देऊन खेळणाऱ्या, प्रत्येक जण मात्र समर्पणाने खेळणाऱ्या, प्रत्येक जण मात्र आपण पाहतो डेडिकेशनने खेळणारे, कारण की ही स्पर्धा प्रत्येकाला महत्वाची आहे आणि या हंगामाचा एक गोड शेवट व्हावा असं प्रत्येकाला वाटतंय. आणि या शेवटासाठी, या गोड शेवटासाठी आपण पाहतोय प्रत्येक जण प्रयत्न करतोय. आता मात्र आपण पाहतोय 2 बॉलवरती 2 सिंगल आलेत. फटका खेळलाय, पुन्हा एकदा आपण पाहतोय फटका खेळून काढला जातोय. क्षेत्ररक्षक असेल, वेल टेक पाहायला मिळालाय. चेंडूपर्यंत पोहोचला जात नव्हता, परंतु हा चेंडू फील्ड केलाय त्याने. AK-45 रन्स पाहायला मिळतोय. आता संघाची धावसंख्या अजून एक सिंगलने बढती घेते. धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 3 बॉल कंप्लीट. संघाची धावसंख्या धावफलकावरती 12 धावा. येणारे 3 चेंडू खूप महत्वाचे असतील टीम जंगलवाडी संघासाठी. खेळून काढलाय समोरच्या दिशेला. मैदानाची लांबी खूप मोठी आहे, याच कारणास्तव चेंडू मात्र ट्रॅव्हल करत नाहीये. तोपर्यंत 2 धावा घेण्याचा प्रयत्न. आता बॅटर आउट असेल, अगदी बॅट ड्रॅग करेपर्यंत आपण पाहतोय विकेट किपर आणि सबका चेंडू पर्यंत पोहोचले. त्यानंतर चेंडू मात्र यष्ट्यांना लावला आणि यावेळी बॅटर आता रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी येताना एक धावफलकावरती जोडली जाईल आणि एक विकेट देखील धावफलकावरती जोडली जाईल. म्हणजे विकेट क्रमांक, बळी क्रमांक 3 आता मात्र माघारी येत असताना आपणास पाहायला मिळत आहेत. चार बॉल पूर्ण झालेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतील आता 13 धावा. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू येतोय. अजून एक आपण पाहतोय निर्धाव चेंडू जी सांगता होताना आपणास पाहायला मिळते. या ओव्हरमध्ये रोखून ठेवलंय नितीनने. मात्र आपण पाहतोय या फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकल्या. धावा कमी खर्च करतोय, नाचवतोय देखील त्याच्या या कलेमधून. फटका खेळलाय, चेंडू हवेमध्ये. चेंडूने उंची प्राप्त केली, आकाशाला गवसणी घालून, आकाशाला कवटाळणी घालून चेंडू चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय. जज करत असताना कॅच देखील कंप्लीट केली जाते, म्हणजेच विकेटचं पतन. अजून एक विकेट माघारी. आता संघ बॅकफुटवरती आलाय. आता संघ मात्र आपण पाहतोय बॅकफुटवरती धाडलाय. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा फक्त 13 आणि विकेट मात्र गमावलेत 4. विकास येताना पाहायला मिळते. नवीन बॅटर आता येणारे 12 बॉल आणि विजयासाठी बारा चेंडू मध्ये 43 धाव्यांची गरज. अजून एक चांगली कॅच पकडली जाते. यावी थोडासा घसरलाय, परंतु चेंडू हातातनं घसरू नाही दिला. अजून एक विकेटचं पतन, अजून एक माघारी. पुन्हा एकदा तेच समीकरण पाहायला मिळतंय. सॅम जसा मैदानाच्या आतमध्ये गेला तसाच मैदानाच्या अगदी आपण पाहतोय बाहेर देखील येतोय. विकेटचं पतन. अजून एक आपण पाहतोय फलंदाज बाद होत असताना दत्तगृपा जंगलवाडी संघाचा 5वा फलंदाज माघारी जातोय. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज गणेश यांना आपण पाहतोय. त्यांनी मात्र या खेळपट्टीचा अभ्यास केलाय, त्यांनी मात्र या पिचचा अभ्यास केलाय. ही विकेट मात्र स्लो आहे, अगदी त्यांनी देखील आपण पाहतोय ते ठरवले मनामध्ये विकेट स्लो असेल. याच कारणास्तव मात्र आपण पाहतोय अजून कमी गतीचे चेंडू हाताळले जातात आणि याच कारणास्तव एलिमिनेशन कमी थोडंसं लागतंय आणि याच कारणास्तव या विकेट देखील मिळवल्या जातात. ही स्ट्रॅटर्जी आहे केंजळवाडी संघाची. अजून एक चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक
दूर आहे. यावी चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. सिंगल रन येणार आहे. या सिंगलने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते. आता धावा 14 पाहायला मिळत आहेत. 2 बॉल पूर्ण संघाची धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. सुनेक विकेटचं पतन मॅच मध्ये आपण पाहतोय. शर्टचं एक बटन जर चुकीचं लागलं तर सगळी बटणं चुकीची लागतात असं बोललं जातं. तसंच काहीसं पाहायला मिळालंय. जसं या संघाचा मातब्बर खेळाडू संदीप शिंदे बाद झाला तशी मात्र आपण पाहतोय त्याच्या पाठोपाठ प्रत्येक जण विकेट सोडत आहे. प्रत्येक जण मात्र आपण पाहतो जबाबदारी झटकावून लावत आहे. या कारणास्तव मात्र अजून एक विकेट क्रमांक 6 माघारी. या ओव्हरमधील आपण पाहतो ही विकेट दुसरी असेल. 3 बॉल कंप्लीट. संघाची धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. होय आलाय. होय प्रत्येकाला दिलासा देणारा फटका आलाय. अगदी बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जात असताना यावेळी दिलासा देणारा हा मॅक्झिमम जो मात्र 6 धावांची भर करून जाणार आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचते. 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 4 बॉल कंप्लीट. संघाची धावसंख्या धावफलकावरती 20 धावा. एक शेवटचा बॉल शिल्लक असेल. यावेळी मात्र आपण पाहतोय अगदी अजून एक डॉट बॉल येत असताना ओव्हर संपते. आता 3 ओव्हरची कहाणी संपली. 3 ओव्हरची मात्र आपण पाहतोय एक रंगतदार कहाणी संपत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 20 धावा. एक शेवटची ओव्हर शिल्लक असेल. शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील आणि विजयासाठी हवेत 6 चेंडूमध्ये 36 धाव्यांची गरज. म्हणजे अजून एक विक्रम रचावा लागेल. 6 चेंडूवरती सलग 7 षटकार खेचावे लागतील. याची देखील नोंद घ्यायची. 6 मध्ये बनवायचे आहेत. 36 धावा. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज शेवटचा गोलंदाज म्हणजेच आपण पाहतोय नवनाची येत आहेत. यानंतर होणारी मॅच आपण पाहतोय टीम जुगायवाडी विरुद्ध टीम आपणास पाहायला मिळेल डफळवाडी. 2 मातब्बर संघ आपणास खेळ करताना पाहायला मिळतील. पहिला चेंडू खेळून काढला जातोय. अर्जुन असेल चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. फेकी देखील केले म्हणजे फक्त 1 रन आला. तर मात्र मॅच मध्ये थोडंसं समीकरण अवघड बनलं जातं. इक्वेशन थोडंसं हार्ड बनलं जात आहे. टीम बॅटिंग करणाऱ्या टीमला म्हणजेच दत्तकृपा जंगलवाडी या संघाला 5 मध्ये बनवायचे आहेत 35 धावा. यानंतर होणारी मॅच टीम जुगायवाडी संघ प्रथमतः फिल्डिंग करताना पाहायला मिळेल. त्यानंतर आपण पाहतोय बॅटिंग करणारी टीम असेल केदारनाथ 11 डफळवाडी संघ. याची देखील नोंद घ्या. सटीक चेंडू. यावेळी मात्र आपण पाहतोय डॉट पद्धतीचा चेंडू येतोय. निर्धाव बॉल येतोय. आता 4 मध्ये हवेत 35 ज्या मात्र सजासजी बनल्या जाऊ शकणार नाही आहेत. म्हणजे पुरेपूरपणे ही मॅच मुठीमध्ये पकडून ठेवली आहे टीम केंजळवाडी संघाने. चेंडू हवेमध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक नजरा जमवतोय परंतु नजरा जमवून काही उपयोग होणार नाही कारण की चेंडू ट्रॅव्हल होतोय 6 धावांसाठी आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते 26 या आकड्यावर. 29 धाव्यांची अजून गरज आहे. 3 चेंडू मध्ये आपण पाहतोय आजचा पहिला दिवस आहे या स्पर्धेचा. उद्याचा मात्र शेवटचा दिवस असेल. अंतिमचा दिवस असेल. उद्याच्या दिवसामध्ये देखील आपण पाहतोय सर्व प्रमुख मान्यवरांची माफी असावी 27 धावा. उद्याच्या दिवसामध्ये देखील आपणास पाहायला मिळते सर्व प्रमुख मान्यवर अगदी ज्यांच्या वाढदिवसानिमित्त दमदार स्पर्धा आयोजित केल्या. अर्थात सर्वांचे लाडकं व्यक्तिमत्व नाना देखील उद्याच्या दिवसामध्ये उपस्थित असणार आहेत या मैदानावरती. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी प्रत्येक प्रेक्षक वर्गाला देखील एकच नो बॉल ऐसा नो बॉल असेल. म्हणजे येणाऱ्या चेंडूवरती फ्री हिट आपणास पाहायला मिळेल. प्रत्येक प्रेक्षक वर्गाला देखील एकच सांगणं असेल की या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय प्रेक्षकांसाठी खास 5 लकी ड्रॉ स्मार्ट वॉच देखील आपणास पाहायला मिळतील. जेवढे प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय इथे उपस्थित राहतील त्या प्रत्येकालाही संधी मिळेल याची देखील नोंद घ्यायची आणि प्रत्येकाने इथं आवर्जून उपस्थिती दाखवायची या स्पर्धेला. म्हणजे नाना चषक 2025 पर्व दुसरे.
डॉट बॉल मॅच फिनिश मॅच विजय अर्थात असं आपण पाहतोय जाना 11 केंजळवाडी संघ दुसऱ्या फेरीमध्ये देखील विजय मिळवण्यामध्ये यशस्वी झाले. विजय संघाचं अभिनंदन करतो, पराजय संघाचा आभार देखील व्यक्त करतो. अगदी मात्र आपण पाहतोय पराजय संघ श्री दत्तकृपा जंगलवाडी संघ त्यांना देखील अजून संधी असेल या स्पर्धेमध्ये असं मात्र आपण पाहतोय. लॉर्ड्स अगदी मात्र आपण पाहतोय कोर कमिटीच्या माध्यमातून